कसबा सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिस पशुवैद्यकीय दवाखाना आणि अंगणवाडी इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा सातवे व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे। सदर इमारती सुमारे 61 वर्षापूर्वीच्या दगडी बांधकामातील असून सध्या त्या वापरण्यास अयोग्य ठरत आहेत। पोस्ट ऑफिसच्या भिंतींना मोठे तडे गेले असून पावसाळ्यात छत गळते, त्यामुळे टपाल व महत्त्वाचे शासकीय रेकॉर्ड खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे। तसेच येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थिती ही अत्यंत बिकट असून इमारतीची पडझड झाल्याने जनावरांवर उपचार करणे कठीण झाले आहे। औषध साठ्यासाठीही सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील पशुधन व दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। अंगणवाडीतील लहान मुलेही अशा जीर्ण इमारतीत शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्ट 2025 रोजी गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली होती। सुदैवाने त्यावेळी विद्यार्थी बाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली होती। त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित विभागाच्या अभियंत्याकडून तिन्ही इमारतीचे तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे। दुरुस्तीच्या पलीकडे गेलेल्या इमारती निर्लखित करून नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करावे। तसेच नवीन इमारती तयार होईपर्यंत सेवा सुरक्षित पर्यायी जागेत हलवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, शाखा अध्यक्ष रंगराव शिपुगडे, विजयकुमार सावंत, वसंत बर्पे, बबन पाणसकर, संजय आंबरे, विक्रम शिपुगडे, राजू शेलार, प्रणव निकम, प्रतापदादा आंबरे, उत्तम शेलार, बाळासाहेब गाताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड। पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ही इमारत मोडकळी की आम्हाला दुरुस्त करून मिळावी, लवकरात मिळावी आणि मुलांना आमच्या इथे बसण्यासाठी चांगली सोय मिळावी। पावसाळ्यामध्ये पूर्ण भिंती ओल्या होत्या, ही भिंत पडल्या इथं साप वगैरे सगळे येऊ शकतात। लहान मुलं आहेत, पावसाळ्यात वारा पाणी मुलांना आजारी पडतात मुलं आमची। नवीन जागेसाठी तसेच बांधकामासाठी मागणी केली होती, परंतु ते बांधकाम व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील। तत्पूर्वी त्या कालावधीत आपल्याला बिल्डिंग जीर्ण असल्यामुळे नवीन ठिकाणी किंवा या जागेची दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी केलेली आहे। तिथं सध्या आपल्याला काय गोष्टींची उणीव आहे, या बेसिक गोष्टी म्हणजे तर लाईट आणि पाण्याची सोय नाही आणि थोडी जागा मला पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लागणारी जी औषध आहे, मला साठा आहे, येणारं बियाणं असेल ठेवायसाठी जागा नाही आणि लाईट नसल्यामुळे स्टोरेज करता येत नाही। लाईटची सुविधा आणि पाण्याची सुविधा झाली तर गावातल्या पशुपालक आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल। कसं नाव आपलं? डॉक्टर आशिष पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी सातवे। या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टीचा उणीव जाणवतो? भिंती जीर्ण झालेल्या कोणत्याही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि टोटली गावाची लोकसंख्या जास्त आणि जे काही त्यांची पासबुक असतील, RD केली असतील, सगळ्यामध्ये इथं त्यांचा जो डाटा आहे तो इथेच आहे आणि पावसामुळं एखाद्या वेळी जास्त पाऊस पडला तर ती भिजण्याची शक्यता आहे। मग त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही जी काही इमारत आहे त्याची बांधकाम म्हणजे बांधकामाचं काम तुम्ही करून द्या किंवा आम्हाला बदलून द्यावी। ज्योतिराव चौधरी, सातवे विकी। या शाळेची इमारत 7 ऑगस्ट 2025 यावेळी दुपारी 1:20 पडली। यानंतर शाळेला अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या। शाळेचे सर्व काही रेकॉर्ड निर्लेखनाचा प्रस्ताव आहे सर्वांनी आमच्या शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन सर्व सबमिट केला असून आज अखेर या शाळेची कुठल्या प्रकारची दुरुस्तीची प्रक्रिया पुढे चालू झालेली दिसत नाही। असं नाव कसं सर आपलं? मी प्रभारी मुख्याध्यापक मारुती जाधव बोलत आहोत। या दोन्ही इमारती, एक पोस्ट ऑफिसची इमारत आहे, त्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीतच
सरकारी जनावरांचा दवाखान्याचे डॉक्टर साहेब पण बसतात आणि या साईडला अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीत एक 25 लहान मुलं आहेत आणि ह्या बिल्डिंग ज्या आहेत त्या पूर्ण जीर्ण झाल्या. पावसाळ्यात ह्या पाझरतात, भिंती पाझरत्यात, ओल्या होत्या. परवा दिवशीच्या मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यात याच्यावरली कौलं उडून गेली होती. ती सकाळी ग्रामपंचायतीच्या शिपायाला पाठवून देऊन तिने ती कौलं पण बसवली. 1 वर्ष झालं आम्ही ग्रामपंचायतीला तोंडी सांगतोय सारखं की तुम्ही ह्या बिल्डिंगचं काहीतरी लक्ष द्या, तिथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. 13 ऑगस्ट दिवशी केंद्रीय शाळा प्राथमिक 7वी याचा असाच अपघात झाला. दुपारी 2 वाजता मुलं जेवायला भोजनासाठी बाहेर गेल्यावर बिल्डिंग पडली ती आणि दगडाचा ढीग लागला. वेळ चांगली, मुलं वाचली तर जेवायला बाहेर गेलेली होती त्यामुळं सगळ्यांची वेळ चांगली. तिथं सुद्धा लहान मुलं आहेत, सर्वसामान्य माणसं इथे तिथं पोस्टात येतात, जनावरांच्या दवाखान्यात माणसं येतात. कारण पशुधन गावात भरपूर आहे, खेडेगाव असल्यामुळे जनावरांची संख्या भरपूर आहे. आसपासच्या 4 गावातील सुद्धा जनावरं इथं डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करतात. तिथं कुठलीही लाईटीची सोय नाही, त्यांना फ्रीज ठेवता येत नाही, फॅन नाही. त्या उन्हाळ्यात अतिशय त्रास होते आणि ही बिल्डिंग कधीही पडू शकते. तरी जिल्हा प्रशासनानं ग्रामपंचायतीनं तात्काळ त्या विभागाची त्या लोकांना आता कुठंतरी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या बिल्डिंगसाठी प्रस्ताव लगेच द्यावा अशी आमची मागणी आहे. किंवा जर काय घडलं चुकून वाईट तर त्याला पूर्णपणे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन केलं जाईल. किमान आम्ही ह्यांना एक 8-10 दिवसाचा वेळ देतोय. 8-10 दिवसात यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या घटकांना द्यावी आणि प्रस्ताव लवकर प्रशासनाला दाखल करून कामाला सुरुवात करावी. नाव कसं